स्तोत्र संहितेचं पुस्तक 34:5. स्तोत्र संहितेचं पुस्तक 34 अध्याय 5 वचन. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार. आता त्या ठिकाणी काय लिहिलंय? ज्यांनी त्यांच्याकडे पाहिले त्यांचे मुख कधी लज्जित होणार नाहीत. किंवा त्या भाषेत सांगायचं झालं तर जे लोक त्याच्याकडे बघतात, म्हणजे येशू ख्रिस्ताकडे ज्यांनी बघितलंय विश्वासानं, ज्यांनी विश्वासाने येशू ख्रिस्ताकडे बघितले ते कधी लज्जित होणार नाही. हालेलुया. आणखी एक साक्षी सांगतो. ज्या संस्थेमध्ये आम्ही काम करत होतो कडे, त्या संस्थेमध्ये 1972ला आमचे पास्टर बिहारमध्ये आले. त्यांचं नाव अगस्टिन जबकुमार, मोठी सेवकाई आहे त्यांची. आज 1600 चर्चेस आहेत त्यांची, 10 इंग्लिश मिडियम शाळा आहेत, 2-3 हॉस्पिटल आहेत. UP, बिहार, MP या ठिकाणी मोठी सेवकाई आहे. बरेचसे बायबल कॉलेजचे स्टुडंट आहेत, इंग्लिश मिडियम शाळा आहे, बरेच काही गोष्टी आहेत. पण 1972ला ज्यावेळेस त्यांनी बिहारमध्ये आले, त्यांचं लग्न 1975ला झालं. 1975-76 आणि 77 का 79ला त्यांना एक मुलगा झाला, एक मुलगा. आणि ज्यावेळेस मुलगा झाला त्यावेळेस हे पास्टर जे आहेत पटनामध्ये शिकवायला होते. पटनामध्ये एक पास्टर ट्रेनिंग होतं, ते त्या ठिकाणी शिकवायला होतं. त्यावेळेस ती तसला फोन होता, एक नंबर दाबायचं तसला. आणि त्यांच्या पत्नीच्या मैत्रिणीनं फोन केला की तुम्हाला मुलगा झाला आणि ताई म्हणतात बघायला या. तर आमच्या पास्टरनं सांगितलं की बघा इथं मी काही पास्टर लोकांना काही शिकवायला, त्याच्यामुळे मला काही येणं होत नाही, तुम्ही काय ते बघून घ्या. रात्री परत फोन आला, सांगितलं की मुलगाचा जन्म आहे ना त्याला ताप आलाय आणि ताप इतका झालाय की मेंदूवरती ताप आलाय, बहुतेक त्याला निमोनिया झालाय काय, तुम्ही या. त्यांनी सांगितलं की आता कसं शक्य आहे, पटनावरून येणं, एवढे सेवक लोक आले, यांना सोडून येत नाही, तुम्ही काय करायचं ते का. 1 तासानं फोन आला, मुलगा मेला, मुलगा वारला. फोन केला, मुलगा वारलाय, कमीत कमी शेवटचं बघायला तरी या. त्या आमच्या पास्टरनं काय केलं माहिती आहे का, फोन घेतला, म्हणला की तो मुलगा मेलेला आहे, मी येऊन त्याला जिवंत करू शकत नाही, परंतु इथं माझ्याकडं 50 सेवक लोक जिवंत आहेत, मी जर त्यांना तयार केलो तर त्यांनी असे किती मेलेल्याला जिवंत करते. असं बोलल्यानंतर रूढ होऊन त्यांनी फोन ठेवला. आता काय झालं, त्यावेळेस होळी होती, म्हणजे रंगपंचमी. बिहारमध्ये रंगपंचमीला डेंजर खेळते, गटारचा गाळ टाकते आणि रस्त्यामध्ये कुणी जरी जात असेल तर असं एकही दिसणार नाही ज्याला की कलर लावला नाही, जर नसल तर मुद्दामून लावणार. आणि त्यावेळेस ईसामसी का बहुत करते म्हणून लोक काय करायचे, जास्त अन्नाला सतवायचे. आता त्या पास्टरच्या पत्नीला कळालं की बाबा हे काही येणार नाही, आता लेकराला काय करायचं, आता आपल्यालाच करावं लागेल. त्यांनी काय केलं, एक ती नवीन कराराचा असं बॉक्स घेतला, त्याच्यामध्ये त्या लेकराला ठेवलं आणि ती बॉक्स उचलला आणि रस्त्यानं चाललं. कब्रस्तान तर नव्हतीच, एक छोटा खड्डा करून त्याच्यात. तर पाठीमागं काही बिहारचे काही लोक त्यांना शिव्या द्यायले, हालेलुया, उसामसी, असं काहीतरी काही लोक त्यांना शिव्या द्यायलेत घाण. तर हे त्या लेकराला घेऊन चाललं, लेकराला घेऊन गेले एका झाडाच्या साईडला, थोडं खड्डा ह्याच ताईने खणला आणि शेवटचं त्या लेकराला बघितलं, फक्त एवढंच म्हणलं की तुझ्या वडिलांनी तुला अजून बघितलं नाही. आणि काय केलं, ते नवीन कराराचा तो बॉक्स त्याच्यात ठेवला, माती टाकली, घराकडे आले, बसले, परत फोन केला आणि सांगितलं की जे झालं ते झालं, त्याचा अंत्यविधी मी एकटी केलेली आहे, तुम्ही तुमच्या पास्टर लोकांना शिकवा, इकडे यायची गरज आहे. आज त्याच ताईमुळं जवळजवळ बिहारमध्ये 40 अनाथालय चालते, पोलिओचे 2 होम चालते. ज्यांच्या पायाला पोलिओ झाला आहे त्यांचं पोलिओचं पायाचं ऑपरेशन ती फ्री संस्था आमची करते. कशामुळे झालं माहिती आहे, त्यांना एकच माहिती होतं, माझ्या नवऱ्याला जे समर्पण परमेश्वराकडून आहे ते कोणाकडेच नाही.
म्हणून आजकाल बऱ्याच सेवकाईमध्ये पत्नी लोक जे आहेत ना, एक पतीसाठी एक खंब्यासारखे आहेत. म्हणून तुमच्या जीवनामध्ये एक लक्षात घ्या की आम्ही परमेश्वरामध्ये किती प्रमाणामध्ये समर्पित आहोत. आमचा परमेश्वरामध्ये विश्वास किती आहे. आता आपण काय वाचलो, जितक्यांनी त्याच्याकडे बघितलंय त्याला तो कधी लज्जित करत नाही. पण आमचा तसा विश्वास असला पाहिजे. एक वचन वाचूया आपण, रोमकारासपत्र 4:17. रोमकारासपत्र 4:17 वचन. रोमकारासपत्र 4:17 वचन. मी तुला हा पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्राहामाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करीतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करीतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. तिथं काय लिहिले माहिती आहे का, ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्या तो असे म्हणतो की त्या सर्व आहेत. हे कुणाबद्दल लिहिले? अब्रामाबद्दल लिहिले. बऱ्याच वेळेस विश्वासाबद्दल आम्ही काय म्हणतो, अब्राम हा विश्वासाचा पिता होता. विश्वासाचा पिता होणं हे मोठं कसोटी आहे. आमच्या हिंदी बायबलमध्ये असं लिहिलंय, जो बातें है ही नहीं उसको वो ऐसा मानता था की है. उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये आपल्या सगळ्याला ही घटना माहिती आहे. मग थोडंसं पुढं पुढं उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये परमेश्वरानं अब्रामाला बोललं. अब्रामाला 3 गोष्टी सांगितल्या परमेश्वरानं. काय करायचे? तू तुझं राहतं घर सोडायचे, नातेवाईक सोडायचे, तुझ्या बापाची प्रॉपर्टी सुद्धा सोडायचे आणि मी जिथं दाखवल तिथं जायचं. बायबल असं सांगतंय की अब्रामानं परमेश्वराचा आवाज ऐकला आणि तो निघाला. ज्यावेळेस अब्रामाला परमेश्वराने सेवेसाठी बोलवलं त्याचं वय 75 होतं. किती होतं? किती? 75. आता उत्पत्तीच्या 15व्या अध्यायामध्ये येतोय, 15व्या अध्यायामध्ये, आणि तो काय म्हणते, देवा माझ्या घरात कोणी वारीस नाही, माझा एक नौकर आहे एलियाजर नावाचा, मी काय करतो, माझा वारीस त्यालाच बनवतो. 15व्या अध्यायामध्ये तुम्ही नंतर घरी जाऊन वाचा. त्यानं काय सांगितलं माहिती आहे? परमेश्वराने एक काम कर, घराच्या बाहेर येतो, ती तारे मे पा. तुम्ही पुष्ट करता नाही, तुझी संतती तेवढी होणार आहे. हालेलुया म्हणले त्यांनी. आपल्यासारखे हालेलुया म्हणले त्यांनी. पण रियालिटी काय? रियालिटी काय माहिती आहे का? एक बी लेकरू नाही हो, एकही नाही. 75व्या वर्षी देवा तुम्ही आम्हाला बोलवलंय, मोठं राष्ट्र निर्माण करीन, हे ते सगळं आहे. रियालिटी काय? एक बी नाही. आता किती वर्ष झाले? 99 वर्ष झाले. किती झाले? 99. कुणाचं गणित पक्का आहे आता कळते बघा. 99 मधून 75 काय? गणित पक्का आहे म्हणलं तर काही मान घाले नाही. 99 मधून 75 गेले. पटकन सांगा किती राहिले? 24 का 26? पटकन सांगा जल्दी. 24. पटकन बघा, आता किती चान्स घ्या. लॉक किया जाए क्या? अरे काहीतरी म्हणा की. मी काय म्हणलं, 99 मधून 75 गेले. किती राहिले? होय भैया किती राहिले? 24 का 26? हा बघा कॅल्क्युलेटर काढून. ओके बरोबर. किती वर्ष झाले? 24. अहो सर, तुम्ही काय सांगितलं? तुम्ही म्हणलो की ताऱ्याप्रमाणे तुझी संतती होईल. इथं खऱ्यामध्ये एक बी नाही. काय करायचं आम्ही?